नमस्कार. अनेक विद्यार्थी सातत्याने विचारतात की दादा सिव्हिल इंजिनिअरिंगला स्कोप आहे का? आणि मग सिव्हिल इंजिनिअरिंगला स्कोप आहे का हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिलं पाहिजे की जॉब अपॉर्च्युनिटी किती आहेत. त्याच्यासोबत जॉब अपॉर्च्युनिटी माहीत झाल्यानंतर त्याला सॅलरी किती भेटते इनिशियल स्टेजला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीची वाढ होते हेही पाहावं लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपण ज्या ठिकाणी काम करतो तर तिचं वर्क कंडिशन काय आहेत आपल्या, म्हणजे की तुमचं साईट वर्क आहे की ऑफिस वर्क आहे हेही पाहावं लागेल. हे झाल्यानंतर सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी काय करतात की सिव्हिल इंजिनिअरिंग हे गव्हर्नमेंट जॉबसाठी घेतात. मग गव्हर्नमेंट जॉबसाठी जेव्हा आपण सिव्हिल इंजिनिअरिंग घेतो तर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्या कुठल्या पद्धतीचे जॉब त्या ठिकाणी असू शकतात हेही पाहायला हवं. याच्यासोबतच आपण जर एखाद्या ब्रँचच्या विषयी माहिती घेतोय किंवा ती ब्रँच घेण्याचा विचार करतो आहोत तर मग आपण काय पाहिलं पाहिजे की त्या ब्रँचमध्ये कुठल्या पद्धतीचा सिलेबस आहे. असं नाही की आपण त्याचा फार टेक्निकल पार्ट पाहिला पाहिजे, पण त्याच्यासोबतच एक जनरल आयडिया जी की आपल्याला 12वी झाल्यानंतर समजेल अशा पद्धतीची जी काही असेल ती मात्र आपण नक्कीच पाहिली पाहिजे. त्याच्यामध्ये मग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल आणि या सगळ्या विषयामध्ये काय आहे काय नाही याच्या रिलेटेड सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड एक डिटेल व्हिडिओ आपण काय केलाय की युट्यूबला अपलोड केला. आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल, तुम्ही जर इंस्टाग्रामला असाल तर युट्यूबची लिंक तुम्हाला बायोमध्ये भेटेल आणि तुम्ही जर युट्यूबला असाल तर या शॉर्टच्या सोबत तुम्हाला खाली लिंक केलेली असेल. आणि याच्यासोबतच जर तुम्हाला एकंदरीत इंजिनिअरिंग ऍडमिशन आणि या सर्व प्रोसेसच्या रिलेटेड जर पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल, त्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.